शेतकरी होता, त्याचा बैल वारला होता. तर साहेबांनी त्याला तातडीने बैल घेऊन जायला सांगितलं होतं. तर आम्ही सगळेजण इथं आलोय धडगावला. त्या शेतकऱ्याला बी बैल विकत घेऊन दिलंय. त्याच्याशी 1 मिनिट बोलून घ्या साहेब. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. राम 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 साहेब राम हाँ मुझे खराब होत गई ना तू बोलो दा पिन बोलो दा तुम खाने को पूरा यहाँ खूप आभार मिली गई महा आवश्यकता आहे का तुम्हाला? अजून काही आवश्यकता आहे का साहेब विचारतायत. मैं होत गई ना बोलो खराब होत गया तू बोलो दा शिंदे साहेब मिली गई ना बोलो दे ता खूप आभार है महा. धन्यवाद धन्यवाद साहेबांचे आभार. राम 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 मुझे थोड़ी एकदम नमस्कार. दुपारी साधारणतः 3:30 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेबांना फोन आला. त्यांनी सांगितलं की मी आता एक बातमी पाहिली आहे की अक्कलकुवा तालुक्यात दमन येथील एका शेतकऱ्याचा एक बैल वारला आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही. तर साहेबांनी इच्छा व्यक्त केली की माझ्याकडून त्या शेतकऱ्याला एक बैल तुम्ही तातडीने घेऊन द्यायचा आहे. असा आदेश जेव्हा साहेबांचा आम्हाला भेटला, आम्ही सर्व दोघं जिल्हा प्रमुख मिळून विजूदादांना इथं फोन केला. विजूदादांना सांगितलं की आपण त्याला उद्या बोलूया, आज एक बाजारातनं चांगला बैल विकत घेऊ आणि त्या शेतकऱ्याला आपण शिंदे साहेबाच्या वतीने दिलं पाहिजे. कारण सामान्य माणसाची नाळ जुळलेला एकमेव नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्याच काळामध्ये शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरचं वीज बिलही माफ झालं होतं. एक बातमी पाहून एक सामान्य कार्यकर्ता किंवा शेतकरीसाठी धावणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आणि आज आम्ही तो बैल घेऊन त्या शेतकऱ्याच्या हाती दिलाय. ते दिल्यावरती साहेब तर कॅबिनेटच्या मीटिंगला होते, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलवरती त्या शेतकऱ्याची संवाद साधला आणि येणाऱ्या काळामध्ये पण त्या शेतकऱ्याला काही अडचण असेल तर संपूर्ण मदत केली जाईल असं त्याला आश्वासन दिलंय.